काल घेरा वाटला आणि काही युट्यूब चॅनलला बातम्या आहे ते म्हटले मी ऐकत म्हणजे घरातली कुत्रे ती नामच येऊ देऊ नका आणि अधिकाऱ्यांच्या घरात सुद्धा कुत्रे पकडणे आम्हाला काही मोठी गोष्ट नाही. जर आम्ही पकडले तर तुमच्या घरात त्या कुत्र्यांना आम्ही सोडून देऊ. बाकी तुम्ही या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी यांना आता तात्काळ निर्णय घ्यायला हवा. 10 लोकांची टीम त्या ठिकाणी तयार करायला हवा आणि काय सध्या आत्ताच्या आत्ता काय बरोबर आता मी सांभाळला आता यांनी सांभाळला कुत्र्याचा सांभाळला. मॅडम असा विषय हरिभाऊ बोलताय विष्णू 100% की पहिल्या मीटिंग पासून हा विषय चाललाय महासभेच्या 6वा महिना चालू झाला तरी तुम्ही काही कारवाई करत नाही. याचा अर्थ तुमच्यामध्ये कोणीतरी भ्रष्ट लोक आहेत. तुम्हाला आरोप जरी म्हटले तरी काही हरकत नाही. आजच्या आज कारवाई झाली पाहिजे. सांगताना ते सांगितलं की एक म्हणजे अनेक दिवसापासून सर्वच नगरसेवक शहरातले आणि सर्वच नागरिक कुत्रे पकडा म्हणून त्यांना वेळोवेळी विनंत्या अर्ज निवेदना वृत्तपत्राच्या माध्यमातून दैनिकाच्या माध्यमातून हे सर्व मुगान चालू आहेत. मात्र अद्यापर्यंत ठोस असं कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि म्हणून त्यांना सांगितलं की आमच्या एक परिवाराचं म्हणजे खरंच आमचे आजोबा होते त्यांनी आमचं गाव म्हणजे पौर त्या काळामध्ये त्यांनी एक वाघाला पकडून आणलं होतं आणि म्हणून आम्हाला कुत्रे पकडणं काही मोठी विषय गोष्ट नाही आणि म्हणून ते कुत्रे पकडून आम्ही डायरेक्ट आज घराच्या घरात टाकू असं त्या ठिकाणी आम्ही सांगितलं. आणि हे जर व्हायचं नसेल तर त्यांनी आजच्या अंमलबजावणी करायला पाहिजे होती. महानगरपालिका अजून किती जीव घेणार आहे? हा तेच तोच प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केला की आता जीव घेण्याचे ती चालू आहे तुमची कवायत ती थांबवा आणि तात्काळ कारवाई करा.